नमस्कार. आज आपण रक्षाबंधन, एक पवित्र बंधन याविषयी माहिती घेणार आहोत. रक्षाबंधनाला बांधण्यात येणारी रेशीम गाठ ही कधीही न सुटणारी, संपणारी अशी असते. रेशमीच धागा हा सगळ्यात पवित्र मानला जातो. रेशमीच दोरा का बरं? रेशमीच धागा किंवा दोरा हा बांधण्यामागचं कारण म्हणजे तो तुटत नाही, नैसर्गिकरित्या तयार झालेला असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायमस्वरूपी स्मरण राहावं यासाठी बांधलेला हा धागा असतो. सुखाचा, प्रेमाचा, ज्याला तोड नाही असा. बहिणीने भावालाच बांधायला हवा का हो? खरं तर नाही. कारण ही अशी रेशीम गाठ आहे की जी हृदयात आदराने, जिव्हाळ्याने जपली जाते. मग ती बांधताना विचार का करायचा? जो आपल्याला संकटात मदत करतो, त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करतो, सदैव पाठीशी ठामपणे उभा राहतो, अशालाही हा रेशीम धागा बांधावा. हा नुसता दोरा किंवा धागा नाही, तर हृदयात जपलेली एक उच्चतम भावना आहे. बघा ना, एकदा नारद मुनी श्रीकृष्णाला विचारतात की तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं आहे? तुम्हाला जर काही इजा झाली तर कोण पटकन धावून येईल? त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणतात, बघ आता. त्यांच्या करंगळीला जखम होते, त्यातून रक्त यायला लागतं. तेव्हा रुक्मिणी दासींना आज्ञा करते की चिंधी शोधा बोटाला बांधण्यासाठी. नारदाला श्रीकृष्ण सांगतात, सुभद्रेकडे जा आणि तिला जखमेवर लावण्यासाठी म्हणून लेप वाटून द्यायला सांग आणि तो बांधण्यासाठी एक चिंधी द्यायला सांग. परंतु सुभद्रेकडेही तो लेप बांधण्यासाठी चिंधी नसते. पण द्रौपदीला जेव्हा हे कळतं तेव्हा ती लगेच तो लेप तयार करते, आपला भरजरी शेला फाडून नारदांकडे चिंधी देते आणि ती चिंधी आणि तो लेप दोन्ही कृष्णाच्या बोटाला बांधलं जातं. यावरून द्रौपदीचं आपल्या भावावर असलेलं निस्सीम प्रेम दिसून येतं. ती क्षणाचाही विचार करत नाही की माझा भरजरी शेला फाडून मी कसा काय देऊ. ती शोधत बसत नाही. ही भावना होती त्या जीवापाड जपणाऱ्या, निस्सीम निर्व्याज प्रेम, निखळ प्रेम करणाऱ्या श्रीकृष्णाला काही होऊ नये. हीच ती रेशीमगाठ जी अतूट प्रेमाने, मायेने भरलेली असते. मग तो सख्खा आहे की परका आहे हा विषय किंवा विचारच नसतो. एवढंच महत्त्वाचं आहे की ती व्यक्ती आपल्याबरोबर, आपल्या पाठी पुढे बरोबर सदैव उभी आहे. आणि हे तर आपल्याला माहितीच आहे की द्रौपदीच्या सोबत, पांडवांसोबत, आपल्या बहिणीसाठी श्रीकृष्ण हा कायम त्यांच्यासोबत राहिला. त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये त्यांना मदत केली. भर सभेमध्ये ज्या वेळेला द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला जातो त्यावेळेला अखंड वस्त्र पुरवण्याचं काम श्रीकृष्ण करतात. हे सगळ्यांना माहिती आहे. याविषयीच्या अशा अनेक कथा आहेत, पण त्यामागचं सार एकच आहे आणि ते म्हणजे हा केवळ एक धागा बांधण्याचा सण नसून हा सण प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण याचं प्रतीक आहे. हा धागा म्हणजे एक सूत्र आहे. हा बांधण्यामागचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे त्या व्यक्तीप्रती असलेलं आपलं प्रेम, विश्वास आणि त्याच्यासाठी केली गेलेली प्रार्थना. जेव्हा आपण राखी म्हणून हातावर तो धागा बांधतो
किंवा ती राखी बांधतो त्यावेळी कळत न कळत त्या व्यक्तीसाठी ती व्यवस्थित सुरक्षित राहावी यासाठी प्रार्थना करतो. म्हणूनच त्याला एक नाजूक बंधन म्हटलं आहे. कधीच न संपणारं अतूट असं बंधन. अशीच एक कथा सांगितली जाते, ती असुरांचा राजा बाली आणि इंद्रदेव यांची. राजा बालीने देवतांवर हल्ला केला होता आणि त्यात इंद्रदेवाचं खूप नुकसान झालं होतं. राजा बाली हा इंद्रदेवाच्या जीवावर उठला होता. त्याला जीवे मारण्यासाठी म्हणून त्याची धडपड सुरू होती. इंद्राची पत्नी शची दुःखी होऊन भगवान विष्णूंकडे मदत मागायला गेली. तेव्हा त्यांनी एक धागा, रक्षासूत्र इंद्राच्या हातात बांधण्यासाठी म्हणून दिलं. शचीने ते रक्षासूत्र इंद्राच्या हातात बांधलं आणि त्यानंतर युद्धात बालीचा पराभव झाला. तेव्हापासून हे रक्षासूत्र बांधण्याची प्रथा सुरू झाली, म्हणजेच रक्षाबंधन. तशीच कथा आहे महाभारतातल्या युद्धप्रसंगाची. कौरवांचं अफाट सैन्य बघून युधिष्ठिर कृष्णाला आपला विजय कसा होणार असं विचारतो. त्यावेळी श्रीकृष्ण त्याला आपल्या सैन्याच्या हातात रक्षासूत्र बांधण्यास सांगतो आणि त्या रक्षासूत्रामुळे विजय प्राप्त होतो. अशा अनेक कथा आहेत. पूर्वी गुरुकुलात शिक्षण घेतलं जायचं. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य गुरुच्या हाताला आपलं रक्षण व्हावं आणि गुरु शिष्याला शिकवलेल्याचा आयुष्यात योग्य प्रकारे त्यांनी विनियोग करावा हे लक्षात राहण्यासाठी धागा बांधत आणि वचनबद्ध करत. ही प्रथा आजही बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. अशा एक ना अनेक गोष्टींनी सजलेला हा भावनांचा सण आहे. फक्त गिफ्ट देणं घेणं आणि मिठाई खाणं इतकाच तो मर्यादित नाही आहे आणि नसावाही. त्यामागची भावना लक्षात घेऊन तो साजरा केला तर गोडवा अधिक वाढेल. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो, परंतु पूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. हे बंध रेशमाचे, नाजूक बंधनाचे, प्रतीक प्रेमाचे, विश्वासाचे, समजून घेऊन भावना त्याची राहू सारे आपुलकीने, रक्षण करण्या मानवतेचे करू संकल्प मिळूनी सारे. रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. प्रेम आपापसातले वृद्धिंगत होत जावो ही सदिच्छा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन माहितीसाठी. नवनवीन काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न असतो, पण तुमची साथही मला आवश्यक आहे आणि त्यासाठी मला व्हिडिओ कसा झाला हे कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगत जा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका बरं. चला तर मग भेटू पुढच्या भागात अशीच नवीन माहिती घेऊन. नमस्कार.